जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 3 मार्च आयोजित करण्यात आलेल्या रणरागिणी सायकल राईडमध्ये ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली या ठिकाणांहून आलेल्या तब्बल 600हून अधिक सायकलप्रेमींनी सहभाग घेतला. वेशभूषा स्पर्धा, सायकल सजावट स्पर्धा, ऑन दी स्पॉट स्लोगन स्पर्धा, आरोग्यविषयक मार्गदर्शन अशा विविध स्पर्धांनी हा अनोखा सोहळा रंगला. यावेळी सायकल, हेल्मेट, पैठणी, चांदीच्या नथींपासून विविध आकर्षक पारितोषिकं विजेत्यांनी जिंकली. 5 किलोमीटर राईडला संस्थेचे सचिव दीपेश दळवी आणि माजी शिक्षक दीपक दोडे यांनी तर 10 किलोमीटर अंतराला राईडला श्रीपुरी आणि संस्थेच्या सदस्य धनश्री गवळी यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला. हेल्मेटला बांधून डोक्यावरती घेतलेला हंडा आणि पाठीशी बांधलेलं बाळ अशा वेशभूषेत आलेली हिरकणी म्हणजेच हर्षल सरोदे यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. यंदाही या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना पाठिंबा द्यायला पुरुष वर्ग देखील सहभागी झाला होता. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध आहार तज्ज्ञ डॉक्टर दीपाली आठवले, आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या सक्रिय सदस्या सुप्रिया पुरी उपस्थित होत्या. यावेळी डॉक्टर आठवले म्हणाले की अनेक जण आहाराचे ज्ञान घेण्यासाठी यूट्यूबच्या मागे धावतात, मात्र आपली प्रकृती पाहून आपण आपला आहार हा ठरवायचा असतो. आपली उंची व वजन किती नियंत्रित असावे हे देखील अवलंबून असते. व्यायाम करून आल्यावरती जंक फूड खाणे टाळा असं देखील त्यांनी सांगितलं. तर सोलारिस हॉस्पिटलच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी गर्भमुखाचा कॅन्सर तर सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर कल्पना पाटील यांनी आयुर्वेदाची माहिती दिली.